हरिओम. तर बघा, हे आमचे डुगू महाराज आहेत. यांना आम्ही डुगू म्हणतो. ते असे खेळत आहेत. हे बघा, हे सगळं पूर्ण खेळणी त्यांना दिली. तिच्या दिदीने, आदू दिदीने दिली. किटू दिदी, हे बघा, ही किटू आहे आमची. ती आता तिला बघा बोललं म्हणून ती पण येऊन बसली. ही थोडी हे करते, म्हणजे आडीबाजी करतात तसं थोडं केव्हा केव्हा करते ती. बाकी ती प्रेमळ आहे, खूप चांगली मुलगी. ही गोड मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे. बघा कशी आता ती तो करतो आहे, ढवळतो आहे बघ. ढवळतो आहे बघा, भात ढवळतो आहे का भाकरी काय समजत नाही. तर इकडे आमची अशी टी व्ही चालू आहे. ते काय ती लागलं आहे, फोगो काय फोगो. हे आमच्या टी व्हीवरती कोण बघतो तुम्हाला माहितीच असेल. तर आमची आलोकी जी आहे, लहान आहे त्यांच्या सगळ्यात, म्हणजे दिदी आहे, ती सिस्टर आहे त्यांची. ती अशी इथे बघून आलोकी अशी टी व्ही बघते आमची. आता तिकडे बसली होती. हे बघा, तुम्हाला दाखवतो म्हणजे कसं काय सगळं. हे सामान हे सगळं बघा घरभर. ही आमची पुरी खोली आहे ना, बाहेरचा रूम. तर त्याच्यामध्ये हे सगळं पडलेलं असतं असं. चटई म्हणा, हे सगळं असं. हे खेळणी बघा, किती खेळणी आहे बघा. हे बघा, हे असं हे मुलांनी बाजार केला. आणि ही आमची मोठी आहे आलोकी. केव्हा केव्हा मोबाईल पण घेऊन बसणार. आणि आता रिमोट पण तिच्याकडे, आम्ही सांगतो रिमोट घेऊन, तरी पण ती केव्हा केव्हा ती लक्षात राहत नाही. मग ती रिमोट घेणार अशी बसते ही बघा. आणि हे बघा, हे आता खाऊन याच्यावर पेरलं आहे. हे मग आम्हाला गडीपणा करावा लागतो असे. हे बघा, ही परिस्थिती आमची घरची अशी आहे. लहान लेकरं आहेत ना, आम्हाला कसं देवाने एक मागितलं 2 दिली, 2 मागितलं 3 दिली, 3 मागितले 4 दिली, तशी आपली लेकरावरती लेकरं दिली आहेत. आणि आम्ही त्यांचं संगोपन करतो. लहानाची मोठी होते आहेत ती बापूच्या कृपेने. तर ही अशी पोरं आहेत. ही बघा, गोड मुलं आहेत. ही आमची गोड मुलं आहेत. शांतपणे खेळतात, कशी देवासारखी खेळतात. बघा, हे शांतपणाने, ते कोणाला त्रास देत नाही, आपल्या आपल्या खेळण्यामध्ये मग्न असतात. अशी परिस्थिती आहे ही घरची. आणि ही त्यांची आजी इथे आता जेवण बनवते आहे. ही बघा, हे आज मच्छीचं आयटम काय काय आणलं मग आजी? उज्ज्वला राणे मच्छी का आणली आज? बांगडा, कोलमी. अच्छा, हे बघा, हे पनीर पण बनवत आहेत. हे पनीर तिचा हसबंड खातो. तो मच्छी मटण खात नाही, त्यांनी सगळं सोडलं आहे. मग त्याच्या कारणाने ती मग पनीरची सेवा करतात. हे आंबे बघा, आमच्या इकडे आंबे पण आलेले आहेत गावचे. हे हापूस आंबे आहेत. आम्ही 500 रुपये डझन देतो आता सध्या. आमच्याकडे पडलेले आहेत आंबे. ही आमचे आंबे आणले होते. आमचे जावई गेले होते, मोठे जावई ह्याला गावी गेले होते. त्यांची इकडे पालखी येते म्हणून. तर त्या पालखीनिमित्त गेले, त्यांनी तिकडून ते आंबे पण घेऊन आले. आणि आज सकाळ आमची मोठी मुलगी आहे शिला, तर तिने आणून हे दिले. 500 रुपये त्यांच्याकडे डझन भेटले. हापूस आंबे आहेत, पिकलेले चांगले आंबे आहेत. हे बघा, हे बांगडे. आता या उज्ज्वला राणे बांगड्याचं काय करणार तुम्ही? फ्राय करणार. मस्त खायला टेस्टी लागतात. मी खात नाही, पण ही लोक खातात. ते आपल्याला बघतो आम्ही कसे काय. आणि ह्याला काय म्हणतात, हे कढाईमध्ये आहे मुशीचं मग जी मटण चिकन असतं ना, तसं बनतं ते. आणि मुशी खायला खूप चांगली. आता गरमीच्या दिवसात मुशी जी आहे ना खायची, थंड असते ती. त्याच्या कारणाने लोकांनी, जर तुम्हाला मुशी बनवून पाहिजे असेल तर आमच्याकडे डिश भेटू शकते. तसेच बांगडे फ्राय पण भेटू शकतात. जर तुम्हाला पाहिजे ऑर्डर केला तर तो भेटू शकतो. आमची उज्ज्वला राणे जी सुगरण आहे, तशी शिला धनावडे, ती पण मुलगी आमची सुगरण, खूप चांगली सुगरण आहे. तर ती पण बनवून देते. बांगडे फ्राय, मुशी, परत कोलमी. आता कोलमी पण आणलेली आहे. कोलमी जी आहे ना, ती आमची वर्षा आहे. तर वर्षा राणे, तिला खूप आवडतात म्हणून तिने आणली कोलमी. आणि सांगितलं आलोकीचं नाव. आलोला आवडतात, आलो, पण हकीकतमध्ये तिलाच आवडतात म्हणून तिने आणली. पण त्या कोलमी जी आहे ना, ती चांगली बनवते. ती स्वतः वर्षा जी आहे ना, कोलमी बनवते. ती संध्याकाळी, आता ती मम्मीच्या घरी गेली, तिने काम चालू आहे म्हणून घरचं. तर आता संध्याकाळी आली की ती कोलमी बनवणार. तुम्हाला कोलमीची पण डिश पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. जे काय आपण रेट असेल तर आपण नंतर वार्ता करू, बोलूया. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्यांचा नंबर देतो. जसं आपली ही उज्ज्वला राणे आहे, गृहिणी आहे घरची. ही घरचंच सगळं काम, पोरांना सांभाळणं, परत घरचं जेवण बनवणं, हे सगळं ही काम करते घरचं. पण सुंदर जेवण बनवते. तुम्हाला समजा भात पाहिजे असेल, फोडणीचा भात, परत तुमचा कोलमी भात पाहिजे असेल तर हे सगळं वर्षा बनवून देते. तर तुम्हाला मी नंबर देतो त्यांचा, तुम्ही ऑर्डर करू शकता का. आणि हा माझा जर व्हिडिओ बघा, तुम्हाला परत एकदा त्या मुलाबद्दल दाखवतो. आमच्या इकडे मुलं पण अशी आहेत, मस्त एन्जॉय करतात. तुमची पण मुलं असतील तर आमच्या घरी द्या पाठवून, आम्ही सांभाळू पण शकतो. काय तसं आम्ही काय म्हणणार नाही. समजा एखाद्याची कोणाची परिस्थिती असेल मुलं सांभाळण्याची, त्याला प्रॉब्लेम असेल कामधंद्याच्या कारण, तर एखादं मुलं असेल तर आम्ही सांभाळतो.
काय तर त्या आम्ही असं काय नाही की तुम्ही एवढेच पैसे द्या असं काय आमचं काय म्हणणं नाही. हां पण एवढंच आहे की थोडं बघू आपण जे काय असेल ते. तर मी त्याच्या कारणाने ही आमची अलोकीला आता सुट्टी पडलेली आहे. अलोकी कितवीला होती तू? आता 4थीला होती. आता कितवीला जाणार? 5वीला जाणार. कुठच्या स्कूलमध्ये आहे तू? मॅट्रिक स्कूल विरारमध्येच मॅट्रिक स्कूल आहे वेस्टला, त्याच्यामध्ये ती होती. आता एक्झाम संपली. आता तू गावी केव्हा जाणार? गावी केव्हा जाणार तू? मेमध्ये जाणार. मेमध्ये ती तकरीबन काहीतरी 12 फ्लाईटने जाणार ना तू? हां फ्लाईटची तिकीट आहे तिची. तिची मम्मी फ्लाईटने जाणार, मामी फ्लाईटने जाणार, परत ती आमचा हा डुगू फ्लाईटने जाणार, ही किटू, हिला आम्ही किटू म्हणतो. लहान आहे ना किटू लहान किटू आहे ती म्हणून किटू म्हणतो. तर ही सगळी फ्लाईटने जाणार आहे. आता गावी गेल्यावर तुम्ही एन्जॉय करणार की नाही? खूप आंबे खाणार की नाही? आंबे खूप जास्त असतात, फणस असतात, ते खातात. तर तुम्हाला पण जर पाहिजे असेल आंबे फणस तर आमच्याकडे तुम्ही ऑर्डर करू शकता. आम्ही तुम्हाला रिजनेबल रेटने देऊ शकतो असं. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. अभज्ञ हरिओम नाथ सगळं.